वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। आज आपण जात आहोत परळी वैजनाथचं मंदिर पाहण्यासाठी। हे मंदिर 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक मानले जाते आणि हे वसलेले आहे मेरुगिरी पर्वताच्या पायथ्याशी। चला तर मग आपल्या प्रवासाची सुरुवात करूया। आम्ही निघालेलो बीडवरून परळीकडे जाण्यासाठी आणि रस्त्यामध्ये अचानक पाऊस चालू झाला। आता आम्ही पोहोचलो आहोत परळी वैजनाथ मध्ये आणि श्रावण सोमवारमुळे इकडे खूप गोंधळ असल्यामुळे आम्ही मंदिराच्या मागच्या साइड कडून निघालो। चला मी तोपर्यंत तुम्हाला या मंदिराबद्दल थोडी माहिती सांगते। हे मंदिर पुराण कथेनुसार भगवान शिवाने इथे रावणाच्या सर्व जखमा बऱ्या केल्या, त्यामुळे या ठिकाणाला वैद्यनाथ नाव मिळाले। मंदिराचा उल्लेख स्कंद पुराण, शिवपुराण आणि पद्मपुराणात सापडतो। श्रावण महिना, महाशिवरात्री, वारी, त्र्यंबक वैजनाथ यात्रा येथे भव्यतेने साजरी केली जाते। दरवर्षी लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात। श्रावण सोमवारमुळे इकडे खूप सारी ट्रॅफिक आहे। सगळ्यात पहिले आम्ही गेलो या दक्षिणमुखी श्री गणेश मंदिर मध्ये। या मंदिरातील गणपतीची मूर्ती दक्षिणेकडे तोंड करून विराजमान आहे, त्यामुळे याला दक्षिणमुखी गणेश असं म्हणतात। हिंदू धर्मात दक्षिणमुखी गणपतीला विशेष महत्त्व आहे। अशी मान्यता आहे की दक्षिणमुखी गणपतीची पूजा केल्याने अडथळे दूर होतात, शत्रूंवर विजय मिळतो आणि आर्थिक समृद्धी लाभते। पोहोचलो आहोत मंदिराच्या पायथ्याशी। चला तर मग मी तुम्हाला दाखवते कसे आहे मंदिर। आता आम्ही आहोत मंदिराच्या पायथ्याशी आणि तुम्ही बघू शकता इकडे खूप गर्दी आहे। श्रावण सोमवार असल्यामुळे सगळे भाविक इकडे आलेले आहेत। श्रावण महिन्यात परळी वैजनाथील वातावरण भक्तिमय आणि उत्साहपूर्ण असते। फुलांचा सुगंध, घंटानाद, अभिषेकाचा गंध आणि ओंकाराचा नाद वातावरणात एक अद्वितीय आध्यात्मिक ऊर्जा निर्माण करतो। मंदिराच्या पायथ्याशी गेल्यावर सर्वप्रथम नजरेत येतात ती रंगीबेरंगी पूजा साहित्याची दुकाने। बेलपत्रांच्या हिरव्या वेलींनी आणि ताज्या फुलांच्या सुगंधाने सजलेले दुकाने जणू भक्तांना आव्हान करत असतात। येथे भाविकांना राहण्यासाठी भक्त निवासाची सुद्धा सुविधा आहे, ज्याच्यामध्ये AC आणि नॉन AC अशा दोन्ही प्रकारच्या रूम्स सुद्धा अवेलेबल आहेत। आता आम्ही लागलेलो लाईन मध्ये। हा आहे दर्शनाच्या लाईनचा पहिला टप्पा। आता आम्ही येऊन पोहोचलो आहोत मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ आणि इकडे तुम्हाला पास सुद्धा। आता आम्ही येऊन पोहोचलो आहोत मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ, जिथे तुम्हाला पासेस सुद्धा मिळतील, ज्याचे चार्जेस 100 रुपये इतके आहेत। हा आहे मंदिराच्या लाईनचा दुसरा टप्पा, ज्याच्यामध्ये पास घेतलेल्या लोकांसाठी आणि पास न घेतलेल्या लोकांसाठी 2 वेगवेगळ्या लाईन्स आहेत। हे आहे मंदिराचे मेन प्रवेशद्वार। इथून मंदिराच्या गाभाऱ्यात आपण प्रवेश करतो। मंदिरात प्रवेश करताच घंटानाद, धुपांचा सुगंध, पाण्याच्या अभिषेकाचा गंध आणि हर हर महादेवचा घोष मनाला भारावून टाकतो। इकडे सगळे भाविक ओम नमः शिवायचा गजर करत होते। इथून तुम्हाला मंदिराचा कळस सुद्धा दिसेल। मंदिर दगडी बांधकामात असून काळ्या बेसॉल्ट दगडांचा वापर केला आहे। मुख्य सभामंडप प्रशस्त व भव्य असून मध्यभागी नंदी मंडप आहे। गर्भगृहात शिवलिंगासोबत पार्वती देवीची प्रतिमा आहे। हे वैशिष्ट्य 12 ज्योतिर्लिंगांपैकी इथेच दिसते। शिखरावर सोन्याचा कलश आहे। आता आम्ही येऊन पोहोचलो आहोत मंदिरामध्ये। इकडे फुलांनी सगळीकडे सजावट केलेली आहे। आणि इथले वातावरणही खूप मंत्रमुग्ध बनलेले आहे। गर्भगृहात भगवान वैजनाथाचे अभिषेक दर्शन घेतल्यानंतर मन शांत, डोळे ओले आणि हृदय भक्तिभावाने भरलेले असते।
दर्शनाची ती पवित्र अनुभूती मनात साठवून जेव्हा आपण मंदिराच्या बाहेर पडतो तेव्हा अंगणात फुलांच्या रंगाची उधळण जणू भक्तीचा उत्सवच सुरू झाल्यासारखी भासते. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारापासून ते बाहेरील कमानीपर्यंत झेंडू, गुलाब, कमळ, मोगरा, अशोकाची पाने आणि बेलपत्रांच्या वेलींनी केलेली नाजूक सजावट डोळ्यांना सुखावते. श्रावण महिन्यात या सजावटीला एक वेगळाच थाट असतो. कमानीवर लटकणाऱ्या बेलपत्रांच्या वेलीवर फुलांचे गाठोडे, फुलांच्या माळांच्या मध्ये चमचमणारे छोटे कापूर दिये, पायवाटेवर पसरवलेले झेंडूची पाकळी आणि गुलाबाचे फुलझाड. दर्शन संपून बाहेर पडल्यानंतर भाविक या फुलांच्या सजावटीपाशी थांबतात, फोटो काढतात. काहीजण घरासाठी किंवा पूजेसाठी हार खरेदी करतात. मंदिरातून बाहेर पडल्यानंतर इकडे नागेश्वर आणि रामेश्वर अशी 2 मंदिरे सुद्धा आहेत, ज्याचे दर्शन घ्यायला तुम्ही विसरू नका. या मंदिराचा जीर्णोद्धार इसवी सन 1700 मध्ये पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी केलेला. मंदिरातून बाहेर आल्यानंतर इकडे शॉपिंगसाठी खूप सारी दुकाने आहेत, ज्याच्यामध्ये तुम्ही देवासाठी कपडे, त्याचबरोबर वेगवेगळ्या मूर्ती आणि लहान मुलांसाठी बरीच खेळणी सुद्धा अवेलेबल आहेत. असे हातात बांधण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे धागे सुद्धा इथे आहेत. मंदिरातून बाहेर पडल्यानंतर इकडे ज्यूस प्यायला विसरू नका. आजच्या ब्लॉगसाठी इतकेच. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये.